वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीच्या फेऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून साखर आयुक्तांना चौकशीचे आदेश। अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे वापर होतोय का तपासलं जाणार। राजकीय द्वेषातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी केल्याचा रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। संस्थेच्या बदनामीचा डाव असल्याचा आरोप। भाजपनं ठाण्यानंतर बारामतीकडे मोर्चा वळवल्याची ही टीका। आगामी निवडणुकांसाठी अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचं ठरल्याची चर्चा। तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना युबीटीचेही सकारात्मक सूर असल्याची माहिती। एकनाथ खडसेंच्या जळगावातल्या मुक्ताई निवासस्थानी मध्यरात्री चोरी। दरवाजाचं कुलूप तोडून चोरटे घरात शिरले। पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर गोखले बिल्डरचे 230 कोटी बुडणार का। धर्मदाय आयुक्तांच्या सुनावणीकडे लक्ष। जैन मुनी आंदोलनावर ठाम। पुण्यातल्या शिवसेना नेते रवींद्र धंगेकर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासह इतर विषयांवर चर्चा करणार। फलटण डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात वडवणी शहरात बंदची हाक। सर्व संघटना आणि सर्व पक्ष बंदमध्ये सहभागी। एसआयटी स्थापन करण्याची मागणी। लोंढे पिता पुत्रासह सहकाऱ्यांवर मकोका दाखल। नाशिक पोलिसांची गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई। लोंढेंवर पब, गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे। रायगडमध्ये आधार नोंदणी केंद्र वितरणात घोळ। आपलं सरकार सेवा केंद्र चालकांची तक्रार। जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। पात्र अर्जदारांना डावलल्याचा आरोप। जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन। तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या खाण्याची आबाळ। नाश्त्यामध्ये केवळ बिस्किटचा पुडा आणि चहा। कचोरी, समोसे अधिक दरानं विकल्याचा आरोप। रेल्वेच्या कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये संताप। नाशिकला पावसाचा तडाखा। शेतकरी मेटाकुटीला। आठवडाभरात 48,000 हेक्टर शेतीचं नुकसान। मका, सोयाबीन, कांदा पीक भुईसपाट। सततच्या पावसामुळे पंचनाम्यातही अडसर। वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकरांचं प्रदीर्घ आजारानं मुंबईमध्ये निधन। मालवणी भाषेला नाट्यसृष्टीत ओळख मिळवून देणारा लेखक काळाच्या पडद्याआड।